पूर्ण काळोख. आणि त्या प्रेताकडे बघत राजेश दूर उभा होता, हातामध्ये एक जळकं लाकूड घेऊन. आता राजेशच्या जीवनामध्ये हा काही पहिला प्रसंग नव्हता, कारण की याच्या अगोदर सुद्धा राजेशच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला होता. राजेशचे आई वडील मुंबईला गेले होते आणि तिकडे जाताना त्यांच्यासोबत एक अपघात घडला. त्या अपघातामध्ये त्याचे आई वडील वारले आणि त्यांना देखील अशाच प्रकारे त्याने अग्नी दिली आणि आज त्याने दुसऱ्यांदा अग्नी दिली. आता ही अग्नी त्याच्या नानाला दिलेली होती. आई वडील गेल्याच्या नंतर त्याच्या परिवारामध्ये दुसरं कुणी नव्हतं. राजेश आणि त्याचा नाना असे दोघंच जण होते. आता तो नाना म्हणजे त्याचा आजोबा. आणि राजेश मुळातच श्रीमंत घरातला होता.